नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जी-एस-3 पेपर जो आहे त्या जी-एस-3 मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती नेमके तुम्हाला कशावरती जास्त भर द्यायचा आहे? यू-पी-एस-सीचा ट्रेंड जर आपण पाठीमागच्या 10 वर्षांचा लक्षात घेतला, तर तो आपल्याला आधारभूत ठरेल. राइट. जर यू-पी-एस-सीचा 10 वर्षांचा ट्रेंड आपण विचारात घेतला, तर यू-पी-एस-सीने गेल्या 10 वर्षात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये सर्वात जास्त भर दिलेला आहे ॲग्रीकल्चर अँड अलाइड सेक्टरवरती. राइट. जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये 36 ते 40% वेटेज फक्त या ॲग्रीकल्चर अँड अलाइड सेक्टरला दिलंय. मग त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचंय? याच्यामध्ये सस्टेनेबल ॲग्रीकल्चर, नंतर ॲग्रीकल्चरच्या ज्या व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, इरिगेशन सिस्टम असेल, नंतर इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, राइट. त्याच्यामध्ये डब्ल्यू-2 मधलं जे ॲग्रीकल्चर ऑर ॲग्रीमेंट आहे ते चांगलं करायचंय. नंतर एम-एस-पी, पी-डी-एस, नंतर बफर स्टॉक, नंतर एफ-आर-पी, याच्यामध्ये याचे सगळे ऑल आस्पेक्ट, त्याच्या ऑब्जेक्टिव्हज, फंक्शन्स, लिमिटेशन्स, चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स, इम्प्लिमेंटेशनमध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन सांगता येतील, हे करायचे. सगळ्यात महत्त्वाचं फूड सिक्युरिटी, नंतर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 चा चांगला करा. फूड प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते चांगलं करा. नंतर पुढचा सगळ्यात जास्त त्यांनी वेटेज दिलेलं ते म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंटला. इन्क्लुझिव्ह ग्रोथ त्याच्यामध्ये असणारे जे रिलेटेड इश्यूज आहेत ते चांगले करा. नंतर पॉवर्टीमध्ये इंडियन पॉवर्टीचा म्हणजे पॉवर्टीचा चांगला अभ्यास करा, प्लस कमिट्यांचा चांगला अभ्यास करा. अनएम्प्लॉयमेंटमध्ये भारतामध्ये कोणत्या प्रकारचं अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, त्याची कारणं काय आहेत, नंतर अनएम्प्लॉयमेंट कोणत्या पद्धतीने मोजलं जातं, त्याचे 3 मेथड्स, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी, त्याच्यावर ते सोल्युशन्स ते सांगा. नंतर याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट मॉडेल्सवरती त्यांनी जास्त क्वेश्चन विचारले आहेत. जास्त नाही पण त्याला 12 ते 13% त्यांनी वेटेज दिलेले आहे. पायाभूत सुविधा आणि मग पायाभूत सुविधांमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स, रेल्वेज, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे सगळ्या त्याचा आस्पेक्टचा अभ्यास करा. गुंतवणूक मॉडेल्समध्ये मग पब्लिक सेक्टर मॉडेल असेल, प्रायव्हेट सेक्टर गुंतवणूक मॉडेल असेल किंवा एफ-डी-आय, एफ-पी-आय, नंतर ट्रिपल पी, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर जास्त भर दिला तो म्हणजे ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंगवरती. 1991 पर्यंत भारताचं प्लॅनिंग कसं होतं, 1991 नंतर कसं प्लॅनिंगमध्ये चेंजेस झाले, त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस होते, राइट, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स होते, काय समस्या होत्या, त्याच्यावर काय सोल्युशन देता येईल ह्याचा चांगला अभ्यास करा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बजेटिंग, याच्यामध्ये गव्हर्नमेंट बजेटिंग स्टेट आणि सेंट्रल बजेटचं जे कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, पब्लिक एक्सपेंडिचर मॅनेजमेंट, याचा चांगला अभ्यास करा. नंतर त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं जी-एस-टी 2.0 रिफॉर्म्स केलेले आहेत. तर जी-एस-टी 2.0 रिफॉर्म्समुळं त्याचे फायदे आणि तोटे काय होऊ शकतात, याचा चांगला अभ्यास करा. लँड रिफॉर्म्समध्ये तुम्हाला काय करायचंय, तर जे फार्मर्स आहेत, इंडियन फार्मर्स किंवा आपल्या राज्यातले फार्मर्स, त्यांची सोशो इकॉनॉमिक कंडिशन कशी सुधारलेली आहे लँड रिफॉर्म्समुळं, लँड रिफॉर्म ॲक्ट चांगला अभ्यास करा. लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी, 1991 पर्यंत इंडस्ट्रियल पॉलिसी कशा होत्या, त्याच्यामध्ये नंतर उदारीकरण कसं केलं आणि 1991 नंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले. नंतर जे इकॉनॉमिक लिबरलायझेशन आहे त्याचा इम्पॅक्ट काय पडला इंडियन सोसायटीमध्ये वेगवेगळ्या घटकावरती, त्याचा चांगला अभ्यास करा. आणि नंतर रिसोर्स मोबिलायझेशनमध्ये तुम्हाला टॅक्सेशन, त्याच्यामध्ये नॅशनल इन्कम, जीडीपी जे आहे, जीडीपीची मेथोडॉलॉजी काय आहे, त्याच्यामध्ये मेथोडॉलॉजीमध्ये असणारे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन सांगता येईल, हे चांगले त्याचा अभ्यास करा. ह्युमन डेव्हलपमेंटचा चांगला अभ्यास करा. वेगवेगळे जे इंडेक्स आहेत त्याचा कंपॅरेटिव्हली चांगला अभ्यास करा. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती भर द्यायचा आणि तुम्हाला सिलेबसच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही. सिलेबसमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांना धरूनच तुम्ही काय करा, तुमच्या शॉर्ट नोट तयार करा. त्याच्या